तर भोत्रा गावातली नेमकी काय स्थिती आहे ती आपण पाहिली। आता जाऊयात अहिल्यानगरमध्ये। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय। अनेक ठिकाणी पूल रस्ते वाहून गेले। पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी ते भट्टेवाडी रस्त्यावरचा पूल वाहून गेल्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांचे प्रचंड हाल झाले। गेल्या 15 दिवसांपासून या भट्टेवाडीत नागरिकांचा संपर्क तुटलेला आहे। त्यामुळे वयोवृद्ध तसंच विद्यार्थी शेतकरी जीव धोक्यात घालून प्रवास करतायत। त्यामुळे लवकरात लवकर या पुलाचं काम व्हावं अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केलेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील 15 दिवसापासून झालेल्या अतिवृष्टीने अनेक गावांमधील जे छोटे पूल आहेत ते वाहून गेले, तसेच रस्ते देखील वाहून गेले। त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामना करावा लागतो। सध्या आपण करंजी या ठिकाणी, करंजी ते भट्टेवाडी जो जाणारा पूल आहे तो 15 दिवसापूर्वी वाहून गेल्याने नागरिकांना अशी पाण्यातून कसरत करत करंजीकडे यावं लागतं। यामध्ये शालेय विद्यार्थी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांना असा जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। आपल्या बरोबर काही गावकरी आहेत, तसे शालेय विद्यार्थी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार। काय सांगते, काय अडचण होते तुम्हाला यायला? आम्हाला जाण्यासाठी पूल नाहीये आणि आम्हाला भीती वाटते। 10-15 दिवस झाला पाऊस थांबण्याचं काही येत घ्याय नाही आणि त्यामुळे आम्हाला जास्त अडचण येते। ग्रामस्थ, वृद्ध आणि विद्यार्थी यांना खूप प्रॉब्लेम्स येतात। त्यामुळे हा पूल लवकरात लवकर झाला पाहिजे। काही नागरिक आहेत, आपण त्यांची बातचीत करतो। काय सांगतात, काय अडचण येतात? गेले 15 दिवस ह्या पूल वाहून गेलेला आहे आणि अशी कठीण परिस्थिती आमचा भट्टेवाडी आणि करंजीचा संपर्क गेले 15 दिवस तुटलेला आहे आणि दळण वळण आम्हाला दळण नाही, पीठ नाही, चक्क्या जायला कुणाला जागाच नाही। दूधवाले कसे तरी आपले ते खराब न म्हणून पाण्यातून मार्ग काढला जातात, पण बाकीचा सर्व व्यवहार ठप्प झालेला आहे। तर तातडीने याची सोय करावी एवढीच आमची इच्छा आहे। महिला आहेत, आपण त्यांची बातचीत करू। काय सांगता, काय अडचण होती आजी यायला तुम्हाला? अडचण आम्हाला पाण्यासाठी अडचण। 15 दिवस झालं पाऊस चालू आहे। आमच्या लेकरांनी कसं यायचं, आम्ही खायचं काय? आमची रती चटणी आमची दक्षता घेतली आणि आमचे लहान मुलं एक भर आणून सोडावा लागत, 3-3 माणसं। आणि बरं शाळेतले लोक मास्तर काय म्हणते, तुम्ही शाळेत का नाही येत? कसं यायचं आमच्या लेकरांनी? 15 दिवस झाला आम्हाला बाजार नाही, हात नाही, काहीच नाही। गावात आमचं कुणीच जात नाही। गेलं तर 10-5 रुपयाचं आणायचं, काम नाही, धंदे नाही। आम्ही काय करायचं? आमच्या पिकाची नुकसान झाली, कांदे जाळाले, बाजरी जाळाली, काय खायचं आम्ही सांगा बरं? एकंदरीतच गेल्या 15 दिवसापासून हा पूल तुटल्याने करंजी ते भट्टेवाडी जाण्याचा मार्ग बंद झालाय। त्यामुळे येथील जनजीवन देखील विस्कळीत झाला आहे। हा पूल लवकरात लवकर तयार व्हावा अशी या ग्रामस्थांची मागणी आहे। प्रसाद शिंदे, करंजी, NDTV मराठी, अहिल्यानगर।